अमरावतीमधील अत्याचार प्रकरणामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लोकप्रतिनिधींचे कान टोचले। खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा यांचे त्यांनी कान टोचले। अनिल बोंडे, नवनीत राणा आणि प्यारे खान यांच्याकडे जर काही गोष्टी असतील तर त्यांनी माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा त्या पोलिसांसमोर मांडाव्यात, त्यांना द्याव्यात, असं बावनकुळे म्हणतात। राजकीय नेत्यांनी केलेली वक्तव्य कुणीही अधिकृत समजू नयेत असंही बावनकुळे म्हणतात। तर फॉरेन्सिक तपासणीसाठी सर्व डिव्हाइसेस पाठवले गेले असून फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल। अमरावती पोलीस पत्रकार परिषद घेऊन सविस्तर घटनाक्रम सांगतील असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं। बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही, पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे, अधिक माहिती दिली पाहिजे, जेणेकरून जे चौकशी ही SIT आहे अजून चांगलं काम करू शकेल। राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले, ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी, त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं। मी अजून त्या ठिकाणी पत्रकारांना विनंती करतो, एकामेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पत्रकारही जबाबदार लोक आहेत। तुमच्याकडे काही ॲडिशनल माहिती आली, तुमच्याकडे काही समाजातून माहिती आली, ती तुम्ही पोलिसांना द्या आणि या प्रकरणात सर्वांनी मदत केली पाहिजे। मी नागरिकांना आणि ज्या पीडित मुली आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही पोलिसांकडे, जशी एक मुलगी नागपूरवरून आली आहे, एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क आणि एक कॅप हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे। फॉरेन्सिक तपासणी करता संपूर्ण डिव्हाइसेस पोलिसांनी पाठवले आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे। पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी चालू आहे, योग्य दिशेने चौकशी सुरू आहे। संपूर्ण आढावा मला दिल्यानंतर पोलिसांनी पॉश ॲक्टमध्ये बदल होणं गरजेचं असल्याचं चित्रा वाघ म्हणतायत। भरारी पथकं मोठ्या प्रमाणावर निर्माण केली पाहिजेत। महिला आणि मुली नाईलाजानं अत्याचार सहन करतात असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। कंपनीच्या सहली जातात तिथं सुद्धा महिलांचा छळ केला जातो। महिलांचा छळ करणाऱ्या लांडग्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, ज्याला आपण पॉश ॲक्ट म्हणतो, या पॉश ॲक्टमध्ये आता अमेंडमेंट होणं गरजेचं आहे, कारण आता वर्क फ्रॉम होम होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे। हॅरेसमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीची, तर त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी ॲड व्हायला हवं आहे। एवढंच नाही, ज्या कंपनीच्या पिकनिक जातात, सहली जातात, तिथेही मॉलेस्टेशनच्या घटना घडतात, तिथेही जबरदस्तीच्या घटना घडतात, त्याही पॉशमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे। शिवाय व्हॉट्सॲप आणि ईमेलचं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यातूनही हॅरेसमेंट असते, ते त्याच्यामध्ये असायला हवं। अशी अट टाकली पाहिजे की या सगळ्या कंपन्यांना सरकार दरबारी यावं लागेल, ऑडिट व्हायला पाहिजे, दरवर्षी ऑडिट व्हायला पाहिजे। मी हे तुम्हाला सांगते, आमच्याकडे आल्या नव्हत्या, 3 महिन्याच्या आधी जी कुणकुण सरकारला लागली, मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काम चालू केलं, त्याच्यानंतर सगळे पुरावे गोळा केले आणि म्हणून आज तो हरामखोर जो आहे तो गजाआड आहे। एखाद्याला पकडणं सोपं आहे, ती केस स्टँड व्हायला पाहिजे। लोकांना विश्वास देण्याचं काम सरकारने केलं म्हणून लोक समोर आलेली आहेत आणि त्याच्यानंतर आज ती कारवाई त्या ठिकाणी होते। तो असेल किंवा आणखीन पण असे कोण असतील, या कुणालाच सोडलं जाणार नाही। आज त्या खराच्या मागे IT, ED, SIT, पोलीस सगळे लागलेले आहेत। आज काय काय सीज केलं, पोलीस त्यांचं काम करतात। आज SIT मध्ये तेजस्वी सातपुतेसारखी एक अत्यंत धडाकेबाज कर्तबगार IPS अधिकारी हे काम करते। तिचं काम काय आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं, तुमच्या मनात जशा शंका आहेत तशा आमच्याही मनामध्ये, पण मला वाटतं त्या ऑथॉरिटीला ते काम करू द्यावं। येणाऱ्या दिवसामध्ये रिझल्ट जो आहे तो आपल्याला नक्की मिळणार आहे आणि ही घाण दूर करायचं काम हे देवेंद्रजी 101% पूर्ण करतील, मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।